नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता आपण आपल्या गावापासून म्हणजे मालगुणपासून साधारण एक 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुंदर अशा निरुळ गावात आलेलो आहोत. आणि निरुळ गावात एका विशिष्ट कारणासाठी आपण आलेलो आहोत. कारण निरुळ गावात सुंदर असं सांब मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. तर त्या शंकराच्या मंदिरात आपण जाणार आहोत आणि ते मंदिर कसं आहे ते पाहणार आहोत. अर्थातच आपण निरुळ गावात आलेलो आहोत. इथपर्यंतचा जो प्रवास होता तर तो आपल्या दुसऱ्या चॅनलवर शूट केलेला आहे. आपण तिथे जाऊन देखील बघू शकता. आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या त्या चॅनलची लिंक कायम देत असतो, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. मयूर पाटील मालगुण असं टाकलं की ते चॅनल येईल. तर आत्ता आपण या निरुळ गावात आलेलो आहोत आणि इथे वाहणारा जो ओढा आहे त्याचा खळखळाट तुम्हाला ऐकू येत असेल. तर बघूया आता ते मंदिर. तर मंदिरापर्यंत जाण्यासाठी असं सुसज्ज अशा पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत. म्हणजे इथे ब्रिज आहे, हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर सुंदर असा ब्रिज आहे आणि ब्रिज खालून वाहणारा हा असा ओढा. काय जबरदस्त पाणी आहे. एक छोटी नदी आपण म्हणू शकतो. इकडे आपल्या मित्रांचं फोटो सेशन चालू आहे. काय जबरदस्त नजारा आहे बघा. खूप छान. आणि इथे बघा फक्त नदी. ह्या ब्रिज खालून नदीचा जो प्रवाह आहे तर तो ओसांडून वाहतोय. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे या नदीला, या नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. आणि बाजूलाच सांब मंदिर. समोरच मंदिर आहे, तिथे आपण जाणारच आहोत. पण मंदिराच्या बाजूने वाहणार आहे ही नदी आहे आणि हा नदीवरचा पूल. नदीचा प्रवाह वाढला आहे कारण पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असं नळ आहेत. तर इथे हातपाय धुवायचे आहेत आणि मगच मंदिरात प्रवेश करायचा आहे. तर हे सांब मंदिर आहे आणि मंदिराच्या इथे रंगमंच देखील आहे. इथे मला वाटतं यांचे कार्यक्रम वगैरे होत असतील. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर. समोरच दीपमाळ आहे. चला, हे काय खेकडा. आता खेकड्याला पकडून जीवदान देतोय पतू. इथून आणि इथून प्रवेश इथून करायचा आहे. आणि हा आपला मित्र ऋतिक जो आपल्याला इथे जॉईन झाला आहे आणि त्याचंच गाव आहे. ग्रामदैवत आहे ना, ग्रामदैवत सांब. आणि इथे समोरच तुळशी वृंदावन देखील आहे आणि एंट्रन्स इथून आहे. ए ऋतिक, इथे मंदिर कोणतं आहे? मागचं मंदिर कोणतं आहे? देवीच आहे. ओके. आणि बाजूलाच इथून, मंदिराच्या बाजूलाच इथून खाली जायला देखील वाट आहे, जिथून आपण नदीपात्रात प्रवेश करू शकतो. पण थोडासा लांबूनच आपण बघणार आहोत कारण जो पाण्याचा प्रवाह आहे तर त्याला वेग जास्त आहे.
इथून आता वर जाऊया. तर मंदिराचं प्रवेशद्वार इथे आहे आणि आता आपण मंदिरात प्रवेश करूया. तर इथे नंदी आहे आणि इथे कासव देखील आहे आणि समोरच श्रीदेव सांब. सांबाचं दर्शन घ्या तुम्ही देखील. पुरोहित व पुजारी यांशिवाय गाभाऱ्यात कोणीही जाऊ नये. या बाजूला इथे देवीची मूर्ती आहे. आणि ते गणपती बाप्पा आहेत. आणि गाभाऱ्याच्या वरती ही मोठी शिला आहे. तसं पाहायला गेलं तर कौलारू मंदिर आहे आणि हा पूर्ण मंदिराच्या आतला परिसर. आणि हे जे बांधकाम आहे ते लाकडी बांधकाम आहे. हे स्वयंभू शिवलिंग आहे. साधारण एक 400 ते 500 वर्षापूर्वीचं हे शिवलिंग आहे. तर मंदिरातून आपण दर्शन घेऊन बाहेर पडलोय. तर इथे खाली जाण्यास मार्ग आहे नदीपात्रात आणि इथे देखील एक मंदिर आहे. ऋतिक, मंदिर कोणतं आहे? शंकराची पिंडी आहे. तर ह्या मंदिरात शिवलिंग आहे. आणि मागे कोणता देव आहे तिथे? जाकादेवी. तर इथे शिवलिंग आणि इथे जाकादेवी म्हणून पाठी पण मंदिर आहे. तर हे देखील कौलारू असं बांधकाम आहे. आणि ह्या मंदिराच्या मागे देखील एक मंदिर आहे. तर इथे ज्या प्राचीन पाषाणावर कोरलेल्या ज्या मूर्त्या असतील किंवा हे जे देवी देवतांचे जे कोरलेले चित्र म्हणू शकतो, तर हे इथे ठेवलेले आहेत. आणि इथे कोणती महालक्ष्मी कोणती? ही महालक्ष्मी आणि जाकादेवी. तर इथे देखील देवींच्या मूर्त्या आहेत. ही महालक्ष्मी आहे आणि ही जाकादेवी ना. पाषाणात कोरलेल्या छान मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि हे देखील कौलारू मंदिर आहे. छोटंसंच मंदिर आहे. आणि इथे या पाषाणात कोरलेल्या मूर्त्या आहेत. आणि इथून देखील तुम्ही नदीपात्रात जाऊ शकता, पण प्रवाह जास्त आहे त्यामुळे पुढे जाण्याचं धाडस करू नका. आमच्यातल्या काही अतिउत्साही मंडळी गेलेली आहेत तिथे, पण कसं आहे थोडंसं सावधान म्हणजे एक काळजी घेऊनच गेलेले आहेत. कारण ऋतिक इथला राहणारा स्थायिक आहे त्यामुळे त्यांना व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं आहे त्याने कुठून कसं जायचं आहे. फक्त तुम्ही कधी आलात तर लांबूनच या नदीपात्रात जास्त जाऊ नका, म्हणजे लांबूनच याचं दर्शन घ्या. तर मुख्य मंदिर त्या बाजूला आहे आणि ही 2 मंदिरं आहेत तिथे. त्याच्याच खालच्या बाजूला म्हणजे हे जे नदीचं पात्र आहे त्याच्याच बाजूला एक मोठी शिला आहे, भव्य अशी शिला आहे. आणि ती शिला कोरलेली आहे आणि त्यामध्ये देखील एक पाषाणावर कोरलेली देवांचे चित्र आहे. पाषाण आहे त्यावर.
त्यावर देवांचं चित्र कोरलेलं आहे. तर ही 2 मंदिर आहेत. तर त्या मंदिराच्या मागच्या बाजूला देखील इथे अशा पाषाण ठेवलेले आहेत, ते ज्यावर कोरीव काम देखील केलेलं आहे. याच्यावर चढलं चालेल ना? तर एक चौथरा असा आहे आणि त्यावर हे पाषाण ठेवण्यात आलेले आहेत, जे कोरलेलं आहे. म्हणजे जसं आपण तुळशीला जो तुळशीच्या आकाराचे दगड वगैरे असतात ना, त्या पद्धतीत हे दगड आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि इथे वटवृक्ष देखील आहे. खूप मोठा, विस्तीर्ण आणि प्रशस्त असा वटवृक्ष आहे. आणि आजूबाजूला घरं आहेत इथे. ऋतिक, मला सांग, इथे आपले उत्सव म्हणजे कोणते कोणते तुला जे माहिती असणार? महाशिवरात्रीला एक मोठा इथे उत्सव एक होतो, महाशिवरात्रीला. आणि श्रावणी सोमवार पण दर सोमवारी होतो, गर्दी जाम असते. ओके. म्हणजे जे शंकराचे जे उत्सव महाशिवरात्र असेल, श्रावणी सोमवार, तर इथे गर्दी असते बऱ्यापैकी. आणि नवरात्रीतून 9 दिवस गर्दी असते इथे असते. म्हणजे मोठा उत्सव असतो. म्हणजे आपल्याकडे देवी आणत त्यामुळे आम्ही मंदिरात साजरा करतो नवरात्री. अच्छा अच्छा. ओके. म्हणजे हे साधारण आपण उत्सव साजरे करतो. आणि सगळ्या म्हणजे जे निरुळवासी आहेत किंवा आजूबाजूचे पंचक्रोशीतले देखील याच्यात सामील होतात. पूर्ण गाव सामील होतं. ओके. तू कसं वाटलं? पावर एक नंबर. गिरीश सर, काय सांगाल? अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आलं होतं आणि अतिशय छान मंदिर आहे. कातळ शिल्प जवळपास म्हणू शकतो आपण. सगळ्यांनी यावं, एकदा अवश्य भेट द्यावी. एवढंच तीर्थच एवढंच. तर गिरीशांना शब्द असे सुचत नाही आहेत, कारण निसर्गरम्य ठिकाण ते ह्या ठिकाणी पहिल्यांदाच आलेत. आणि हे सगळे आपलं मित्रमंडळ. नक्कीच ऋतिक, तुझे विशेष धन्यवाद, कारण एक चांगलं ठिकाण तू सुचवलंस आणि तुझ्या माध्यमातून का होईना आम्ही इथे आलो आणि हे चित्रीकरण केलं आणि आम्ही दर्शन घेतलं. मुख्य म्हणजे ऋतिक, मला सांग, बस इथे कुठपर्यंत येते? बस आपल्या इथे पुढे बस हे आहे, बस स्टॉप म्हणजे लास्टचा स्टॉप आहे आपला. ओके. तिथून बस आपली फिरून जाते. ओके. 6ची एक असते, हां. 8ची एक, 10ची, 12, 2, 4, 6 आणि लास्टची 8. हे रत्नागिरीपासून टायमिंग आहे की? हा, रत्नागिरीपासून. ओके. तर ऋतिकने सांगितलं आहे हा टायमिंग आहे. तर इथे साधारण बस स्टॉपपासून मंदिराचं अंतर किती आहे? 5 मिनटं लागतील, म्हणजे 5-6 मिनटं लागतील चालत येण्यासाठी. ओके. बस स्टॉपपासून तिथून इथे. प्रायव्हेट वाहनं देखील उपलब्ध असतील ना, रिक्षा वगैरे? हा, रिक्षा वगैरे असते. तर जर तुम्हाला कधी यायचं असेल तर बसने देखील येऊ शकता. साधारण रत्नागिरीपासून एक 24 ते 25 किलोमीटर अंतर असेल ना? ओके. अर्धा पाऊण तासाचं अंतर आहे. म्हणजे 24 ते 25 किलोमीटर अंतर आहे जवळजवळ. ओके. पण रत्नागिरीपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि तालुका जिल्हा रत्नागिरी असणाऱ्या अशा सुंदर निरुळ गावात आलो आहोत. मालगुण गणपतीपुळेपासून याचं अंतर आहे 50 किलोमीटर आणि रत्नागिरी मुख्य शहरापासून साधारण अंतर आहे या गावाचं 25 किलोमीटर. तर सुंदर अशा निरुळ गावात आता आपण आहोत आणि आत्ता आपण बसलो आहे साम मंदिराच्या परिसरात. श्रीदेव साम म्हणजे शंकराचं शिवलिंग आहे आणि स्वयंभू शिवलिंग आहे ते. तर साधारण 400 ते 500 वर्षापूर्वीचं हे शिवलिंग असावं असा अंदाज आहे. आणि संपूर्ण जे मंदिर परिसर आहे तर निसर्गरम्य आहे आणि पावसाळ्यात इथे येण्याची एक मजाच वेगळी असते. नक्कीच तुम्ही इथे याल आणि मंत्रमुग्ध व्हाल, कारण मंदिराच्या बाजूनच वाहणारी नदी एक कमालीचं रूप धारण करते. आता पावसाळा आहे आणि या पावसाळ्यात या नदीला आणखीन एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे, सुंदर. आणि इथे खरंच आम्ही बसलो आहे साधारण 1 तास झाला तरी आम्ही इथे सगळा हा परिसर निहाळतो आहे. तर हे जे साम मंदिर आहे किंवा सामदेव आहे तर ते निरुळ गावचं ग्रामदैवत आहे. आणि साधारण इथे महाशिवरात्र असेल, श्रावणी सोमवार असेल मोठे, तर इथे बऱ्यापैकी चांगली गर्दी असते. आणि नवरात्रात देखील इथे उत्सव साजरा केला जातो. तर असे हे उत्सव इथे जल्लोषात हे पार पाडले जातात
आणि तसं पाहायला गेलं तर नेरुळवासियांचं हे ग्रामदैवत आहे, नक्कीच त्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि हे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्कीच ऋतिकने सांगितलं आहे, जी बसच्या वेळा आहेत तर त्यात सांगितलं आहे. आणि हार्डली बस स्टॉपपासून एक 5 मिनटं चालत इथे तुम्ही येऊ शकता. आणि येताना जो ब्रिज लागतो तिथून येताना कमालीचं एक वेगळंच फिलिंग होतं आणि भारी वाटतं खूप, कारण खालून नदी वाहते आणि वरून तुम्ही ब्रिजवरून तो प्रवास करता. खूप छान मंदिर आहे, परिसर देखील तेवढाच सुंदर आहे. नक्की जर कधी आलात तर नक्की या साम मंदिराला भेट द्या. चला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो, भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.